Exercise 4.3 मतलब question 8. Examine the collinearity of the following sets of points. Example 3. L 0 half M 2 negative 1 N negative 4 and 7 upon 2. तर इथे L M N हे पॉइंट्स आहेत आणि ह्या पॉइंट्स चा आपल्याला काय चेक करायचे, काय एक्झामिन करायचे तर कोलिनियरिटी. कोलिनियरिटी म्हणजे एकरेषीय आहेत का, ते एका रेषेत हे बिंदू आहेत का नैकरेषीय आहे म्हणजे नॉन कोलिनियर आहेत ते इथे आपल्याला तपासायचे. तर इथे बिंदूंचे निर्देशक दिले आहेत, पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. पॉइंट्स आर कोलिनियर और नॉन कोलिनियर म्हणजे हे बिंदू एकरेषीय आहेत किंवा नैकरेषीय आहेत. तर ते आपल्याला इथे एक्झामिन करायचं. त्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे तर हाफ x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1 एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल जर ट्रायंगलला काही एरिया असेल म्हणजे ह्याची जर काही व्हॅल्यू निघाली तर याचा अर्थ काय होणार आहे, पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. आणि जर इक्वल टू 0 असेल तर याचा अर्थ होणार आहे पॉइंट्स आर कोलिनियर, कारण त्यांच्यामध्ये काहीच एरिया तयार झालेला नाहीये, एरिया नाहीये. आणि समजा इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे काहीतरी एरिया आलेला आहे, ह्याचा अर्थ ते पॉइंट एका रेषेत नाहीयेत, ते पॉइंट नॉन कोलिनियर आहेत, नैकरेषीय आहेत. तर ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला ते चेक करायचंय. तर इथे x1 x2 x3 y1 y2 y3 म्हणजे 0 हाफ x1 y1 x2 y2 x3 y3. तिथे आपण हे व्हॅल्यू ठेवून हा सॉल्व्ह करायचा आहे डिटर्मिनंट आणि त्याला डिवाइड करायचे. 2 इक्वल टू 0 असेल तर दिस पॉइंट्स आर कोलिनियर. एरियाज तयार झालेला नाही याचा अर्थ ते एकाच रेषेत आहेत. आणि इज नॉट इक्वल टू 0 देन पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. सोल्युशन V1 L 0 हाफ M 2 negative 1 N negative 4 7 upon 2. x1 y1 equal to 0 half x2 y2 equal to 2 negative 1 x3 y3 equal to negative 4 7 upon 2. Area of triangle LMN equal to half x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. Now put value of x1 x2 x3 y1 y2 y3. आता इथे आपण x1 x2 x3 आणि y1 y2 y3 च्या व्हॅल्यू ठेवल्या. 0 ने मल्टिप्लाय करायचे तर 0 ने काही मल्टिप्लाय केलं तरी 0 आन्सर येणार आहे. म्हणून आपण डायरेक्ट आता निगेटिव्ह हाफ ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. 2 1 निगेटिव्ह 4 1 दीज आर रिमेनिंग एलिमेंट्स. 2 into 1 2. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 2 into 1 2 मायनस निगेटिव्ह 4 into 1 निगेटिव्ह 4. नाउ निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह 4 प्लस 1 ने मल्टिप्लाय करायचं. आता टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. 2 निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 4 7 upon 2 दीज आर रिमेनिंग एलिमेंट्स. Take cross multiplication and subtract. 2 into 7 upon 2 means 7. 7 minus negative 4 into negative 1 means positive 4. 4. हे सॉल्व करू आपण. Equal to half in bracket half 6 2 plus 4 6 plus 1 7 minus 4 3 equal to half 2 1 जा 2 2 3 जा 6 negative 3 plus 1 into 3 3. Now negative 3 plus 3 means 0. Half into 0 means 0. Here value is 0. Area of triangle LMN is equal to 0. Means that there is no any area between these 3 points. Therefore these 3 points are collinear. Points LMN are collinear. Area of triangle LMN equal to 0. Therefore LMN are collinear points. बिंदू LMN हे एकरेषीय बिंदू आहेत म्हणजे एका रेषेवर हे बिंदू आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणतेही क्षेत्रफळ निघालं नाही, कोणताही एरिया निघाला नाही. एरिया ऑफ ट्रायंगल LMN इक्वल टू 0. व्हाय? बिकॉज दीज 3 पॉइंट्स आर कोलिनियर पॉइंट्स. हियर आर XY coordinate system, X axis and Y axis. And here O is origin having coordinate 0 and 0. X coordinate 0, Y coordinate 0. आता इथे ह्या X axis वर आणि Y axis वर आपण अशा खुणा करू ज्या समान अंतरावर असतील. आणि हे जे पॉइंट्स आहेत LMN ते आपण प्लॉट करू त्याच्यावर. जर पहिला पॉइंट L त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि हाफ. 0 X कोऑर्डिनेट आणि Y कोऑर्डिनेट हाफ आहे. मग इथे 0 घेऊ आपण, X वरला 0 आणि Y कोऑर्डिनेट हाफ म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपल्याला इकडल्या साईडला घ्यावं लागेल. इथे 1 आहे मग 1 च्या अर्धे हाफ. इथे हा पॉइंट आहे L पॉइंट इथे आहे त्याचे कोऑर्डिनेट 0 अँड हाफ. हा पॉइंट. नंतर M चे कोऑर्डिनेट X कोऑर्डिनेट 2 आणि Y कोऑर्डिनेट निगेटिव्ह 1. X कोऑर्डिनेट 2
म्हणजे इथे आणि -1 म्हणजे इथे हा पॉईंट इथे आहे, m पॉईंट इथे आहे 2 अँड -1/2 हे आपण तात्पुरता खोडून टाकू. हा l दाखवू, हे 1 आहे 2 आणि इथे -2 -1. द थर्ड पॉईंट n -4 and 7/2. x coordinate -4 1 2 3 4 हा -4 आणि 7/2 7/2 मीन्स 3.5 मीन्स 3 + ½ आणि y ऍक्सिस वर आहे म्हणजे y ऍक्सिस इकडे पॉझिटिव्ह आहे सेकंड नंबर इकडे साईड 1 2 3 अँड ½ इथे 4 आहे इथे 3 आहे 3 अँड ½ इथे येणार आहे आणि -4 x ऍक्सिस वर -4 हे 3 आहे हे 3 अँड ½ हा पॉईंट इथं आहे. आपण ते प्लॉट केला -4 अँड 7/2. x कोऑर्डिनेट -4 अँड y कोऑर्डिनेट 3.5 3 अँड 4 च्या मध्ये हा पॉईंट दिला आपण 3.5 म्हणजे 7/2 म्हणजे n इथे l आणि इथे m हे असे 3 पॉईंट एका रेषेत आहेत. इथे आपण हे जॉईन करून घेऊ. आता इथे बिंदू l m n मधून एक सरळ रेषा जात आहे म्हणजे बिंदू l m n हे एकरेषीय आहेत, कोलिनियर आहेत, एकाच स्ट्रेट लाईनवर हे पॉइंट्स आहेत. n l आणि m